प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, म्हणून काही माणसे क्षणभर तर काही माणसे आयुष्यभर लक्षात राहतात. आता लक्षात ठेवा, तुम्हाला कोणते माणसं आयुष्यभर लक्षात ठेवायचे आणि कोणते माणसं क्षणभर लक्षात ठेवायचे. माझ्या तरी मते जे माणसं कपटी असतात, दुसऱ्याचं चांगला विचार करू शकत नाही, अशा माणसांना जीवनातूनच काढूनच टाका, ठेवायचंच नाही. आणि जे माणसं सहकार्य करतात, एकमेकांना सपोर्ट करतात, पाय पकडण्यापेक्षा हात पकडतात, अशा माणसांना आयुष्यभर लक्षात ठेवा. अशा माणसाची आयुष्यभर साथसुद्धा सोडू नका. लक्षात आलंय? म्हणून कोणत्या माणसांना क्षणभर लक्षात ठेवायचं आणि कोणत्या माणसांना आयुष्यभर लक्षात ठेवायचं हे विचार करून तुम्ही सुद्धा लक्षात आणू शकता. जीवनामध्ये जे अनोळखी माणसं जेव्हा एखाद्या प्रवासामध्ये जर भेटतात, तर ते आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं आपल्यासोबत वागतंय, है की नाही? कारण नवीन असतंय, अनोळखी असते. पण आपलीच माणसं आपल्यासोबत कदाचित कधी, आता मी माझ्यावरून काही उदाहरण देत नाही, साहजिकच सहज विचार मांडत आहे किंवा बोलत आहे, तर ते अशी आपल्यासोबत वागतात, बोलतात, का जे बोलणं आपल्याला काय करावं लागतं, विसरावं लागतं. लक्षात ठेवून काम चालत नाही, आणि लक्षात ठेवलंय तर आपलं जीवन आनंदात जगता येत नाही. नेमकं आता आपल्याला कसं काय करायचं आहे हे त्या व्यक्तीच्या विचारांवर अवलंबून असतंय. म्हणून जे मी सांगितलं ते जर आवडलं, नक्कीच एक लाईक ठोकाल. काल दर्शनासाठी लागलेल्या हजारो रांगा आणि आज एकटा पडलेला विठुराया बघा. तसंच गरज संपली की माणूससुद्धा एकटा पडतोय. म्हणून मनावर कुठल्याही गोष्टी जास्त घ्यायच्या नाही. एकटं सुरुवातीला आपण एकटंच होतो आणि आताही आपल्याला एकटंच राहावं लागणार आहे. म्हणून आपली गरज पडली तर मग आपल्याला विचारायला किंवा आपल्याला मागायला हजारोनी काय होईल, आपल्याकडे माणसं येईल ज्यांना गरज आहे. आणि ज्यांना गरज नाही आहे म्हणजे किंवा ज्यावेळेस अशा वेळेस आपली गरज संपली तर मग आपण त्यावेळेस एकटं राहू, है की नाही? तर या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे देवाच्या एका उदाहरणावरून. कमाई ही मोठी नसते, तर नियत मोठी असते. पैसा तर प्रत्येक जण कमावतो, पण विश्वास कमावणं सोपं नसतंय, है की नाही? तर मी तुम्हाला बोललो की कमाई मोठी नसते, तर नियत मोठी असते, है की नाही? आणि पैसा कमावणं हे सोपं असतंय, पण विश्वास कमावणं सोपं असतं का? नाही. कारण जेव्हा समजा आपण एखाद्या पाण्यामध्ये जर उतरलं आणि त्या पाण्यामध्ये उतरून त्या पाण्यामध्ये असणाऱ्या जीव जंतूशी जर वैर केलं तर योग्य राहील का? नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? फ्रेंडशिप करावं लागेल, है की नाही? मग ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या क्षेत्रामध्ये आपल्याला वैर करून चालणार नाही. त्या गोष्टी आपल्याला काय करून घ्यावं लागणार आहे, ॲडजस्ट समजून घ्यावं लागणार आहे आणि समोर चालावं लागणार आहे. हे लक्षात ठेवा. नमस्कार मंडळी. प्रत्येक नात्याला किंमत द्या. कारण एक वेळा जर समजा एखादं नातं तुटलं आणि परत जर जोडलं ना, तर ती गाठ जोडण्याची जी गाठ आहे ती कायम लक्षात राहते किंवा तशी राहते. म्हणून ते गाठ तयार होण्यापेक्षा, गाठीनं जोडण्यापेक्षा नाते अगोदरच जर चांगलेच जर टिकून ठेवले तर अधिक चांगलं राहते. मंडळी बघा, लोकांचे तोंड बंद करण्यापेक्षा आपण स्वतःचे कानं जर बंद केले तर आपल्याला अधिक शांत आणि चांगलं जगता येईल. कारण आपण म्हणजे जे बोलतात त्यांचे तोंड बंद करू शकत नाही. म्हणून आपलेच कानं जर आपण बंद करून घेतले तर
अधिक चांगलं राहील, आपल्याला अधिक शांततेने जगता येईल, हे की नाही. म्हणून चांगलं जगण्यासाठी आपल्याला कानं नक्कीच बंद करावं लागेल. ठीक आहे, तर नक्कीच ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जो बोलतो त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे, आणि हे जर आपण केलं नक्कीच चांगलं आपल्याला जगता येईल. मंडळी बघा, स्वाभिमान हाच माणसाचा खरा दागिना आहे. म्हणून स्वाभिमान ठेवा. जिथे आपल्याला रिस्पेक्ट नाही, मान नाही, त्या ठिकाणी कधीच जायचं नाही. आपला स्वाभिमान कधीच हरवून घ्यायचा नाही. जिथे म्हणजे आपला स्वाभिमान हाच काय आहे, खरा दागिना आहे, माणसाचा दागिना आहे. म्हणून आपल्याला जसं पटतंय किंवा जिथं आपल्याला मान आहे, रिस्पेक्ट आहे, त्याच ठिकाणी जायचं आणि त्यांच्यासोबत संबंध ठेवायचे. थँक्यू.